नमस्कार, मी आरचे ऋषी शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD. विचारतोय भारत या शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज विचारतोय भारत मध्ये आज मी टोटली भारताला हा प्रश्न विचारतोय की या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये गुंडागिरी कुठपर्यंत चालणार. आजचा हा आपला सवाल आहे आणि हाच प्रश्न या निमित्तानं मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारतोय, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना दोघांनाही विचारतोय की मावळ तालुक्यात गुंडागर्दी सध्या चालू आहे, मावळ तालुक्यात गुंडाराज सध्या चालू आहे आणि हे नेमकं कशामुळे होतंय, याची गरज काय पडते आपल्या महाराष्ट्राला. कारण हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे, शिवरायांच्या विचारांचा आहे आणि डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावरती हा महाराष्ट्र नाही तर टोटली भारत देश चालतो. आणि अशा या भारतात आणि महाराष्ट्रात एवढंच नव्हे तर ज्या पुण्याला आपण संस्कृतीचं माहेरघर म्हणतो, शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, अशा पुण्यामध्ये आज मावळ तालुक्यात राजरोसपणे गुंडाशाही, दडपशाही, गुंडागर्दी चालते. आणि ती कोणाकडून चालते तर ती रामदास काकडे नावाच्या एका गाव गुंडाकडून चालते. एवढंच नाही तर ही समाज व्यवस्था या ठिकाणी त्या माणसांनी पूर्णतः बिघडून ठेवून मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, महाराष्ट्र सरकारच्या या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की हा रामदास काकडे नामक इसम, हा माणूस या ठिकाणी गुंडागर्दी करून लोकांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत. असं म्हटलं जातं, शेतामध्ये माझी खोपत त्याला बोराटीची झाप, शेतामध्ये माझी खोपत त्याला बोराटीची झाप, तिथं राबवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा. आणि असंच रात दिस काम धंदा करून या ठिकाणी आपलं पालन पोषण करून, आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करून जगाचा पोशिंदा शेतकरी या ठिकाणी लढतोय. आणि तो लढत असताना हा रामदास काकडे नावाचा गाव गुंड या ठिकाणी त्याची जमीन बळकावतोय. नुसती त्याची जमीन बळकावत नाही तर त्याच्या घरावरती, त्याच्या फॅमिलीवरती, शेतकऱ्याच्या कुटुंबावरती या ठिकाणी जीव घेणा हल्ला करतोय. मग याला जबाबदार कोण? इथली न्याय व्यवस्था, इथलं प्रशासन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे तेच पोलीस स्टेशन आहे मावळ तालुक्यातलं, मावळचं, ज्या ठिकाणी माणूस न्याय मागायला जातो मात्र त्या ठिकाणी कंप्लेंट घेतली जात नाही. का कंप्लेंट घेतली जात नाही तर त्याचं मेन मुख्य कारण म्हणजे हा गाव गुंड जो आहे रामदास काकडे, तो त्या लोकांना कंप्लेंट घेऊ देत नाही. त्यांनी त्या पोलिसांना या लोकांना कंप्लेंट नका घेऊ म्हणून असं सांगितलंय आणि त्यांना पैसे दिलेत. जिल्हा अधिकाऱ्यांकडे जो माणूस, जो शेतकरी जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्याय मागायला जातो त्या जिल्हा अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की तुम्ही या ठिकाणी येऊ नका, तुमचं काही होणार नाही, तुम्ही सुखासुखी जगताय तर सुखासुखीच आयुष्य जगा. आणि याच प्रश्नावरती, आज याच मुद्द्यावरती आज मी आरजे ऋषी शेलार ज्वलंत मुद्दा उपस्थित करतोय की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पिळवणूक आणि शेतकऱ्यांवरती गाव गुंडांची चालणारी जबरदस्ती नेमकी थांबणार कधी. चला याच मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत. आपल्या सोबत शेतकरी विष्णू बाजीराव आंबोरे सध्या आहेत आणि त्यांची फॅमिली आज आपल्या भारत न्यूजच्या विचारतोय भारत या लोकप्रिय शो मध्ये आलेली आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत.